रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। शिकार न होणं ही स्त्रीची जबाबदारी आहे। म्हणजे माझ्या मुलानं अनेक प्रकरणं केली, म्हणून काय प्रत्येकीला हक्क देत बसू? तू बोर्ड दिलंस, पुरुष हात पकडणारच। निसरडे वाटेवरून जायचंच कशाला? हे ठेव आणि विषय संपला। यापुढे खोतांचा आणि तुझा काहीही संबंध नाही। तुम्ही हे चुकीचं करताय। माझं मन मोठं म्हणून मी तुला बोलायला आले। मी बरंच काही करू शकते, अजून कुठं काय केलंय? माझी विनंती आहे, मला अजून काही करायला लावू नकोस। थांबा। मी मध्यमवर्गीय आहे, पण मध्यमवर्गीय लाचार नसतात आणि तुमच्यासारखे घाणेरडे संस्कार नाहीत माझ्यावरती। पण हे तुमच्यासारख्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित खोतांना काय कळणार आहे हो? कारण तुमची तेवढी कुवतच नाहीये। ह्या तुमची वस्तू आणि या आता। माझ्या साखरपुड्याच्या दिवशी माझ्याच बेडरूम मध्ये ही मुलगी घुसते आणि शी, यावरून तुम्हाला कळालंच असेल ना काय कॅरेक्टरची असेल। संकेत, आमच्या घरचे बाहेरगावी गेलेत आणि मी एकटाच आहे, बेडरूम पण मोकळे आहे। चल, तू कष्टवर्षी भांडतेस, तुझ्यामुळे वाह्यात मुलं इथे येतात। मी तुझ्याऐवजी दुसऱ्या मुलीला कामावर ठेवलंय, तू निघ। तू ना नलीसाठी एखादं चांगलं स्थळ बघ। हा, पण लांबचं, म्हणजे गावापासून लांबचं बघ, दुसऱ्या गावातलं, म्हणजे त्यांना कळणार नाही की नली तिकडी येते।